संसदेच्या लॉबीमध्ये निशिकांत दुबे यांना जय महाराष्ट्राच्या घोषणांनी पळवून लावणाऱ्या महाराष्ट्राच्या रणरागिणी खासदारांपैकी एक होत्या काँग्रेसच्या वर्षा गायकवाड। आणि वर्षा गायकवाडांनी देखील त्या दिवशी जय महाराष्ट्राची घोषणाबाजी केली होती आणि त्यावरून निशिकांत दुबे यांनी काल वर्षा गायकवाडांचा एकेरी उल्लेख केलेला आहे सभागृहामध्ये। त्यांचा एकेरी उल्लेख करत असतानाच ते म्हणाले की हसत खेळत कोणी काही म्हणालं तर त्याची बातमी होते का, त्याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत वर्षाताई आहेत। ताई, तुमचा एकेरी उल्लेख झाला आणि सोबतच असंही म्हटलं गेलं की हसत खेळत कोणी बोलतं तर त्यांनी त्याची बातमी बनवली। काय निशिकांत दुबेंच्या या वक्तव्याकडे कसं पाहता? एक तर त्यांच्या एकेरी बोलण्यातून त्यांच्यामध्ये असलेले संस्कार समजले आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या गोष्टीसाठी आम्ही त्या ठिकाणी त्या दिवशी त्यांच्याशी संवाद केला, कारण आम्हाला त्यांच्याशी संवाद करण्याची काही गरज नाही आहे, पण त्या दिवशी आम्ही एवढा संवाद केला की तुम्ही महाराष्ट्राबद्दल इतकं द्वेष मनामध्ये कसं ठेवू शकता। ज्या तऱ्हेने तुम्ही महाराष्ट्राची औकात काढली, महाराष्ट्राच्या तुम्ही बजेटबद्दल बोललात की बजेट महाराष्ट्राकडून काय येतं, आम्ही महाराष्ट्राला देतो, तर तुम्हाला तो अधिकार नाही आहे। तुम्ही पटक मारायचं बोलत होता, आम्हाला मारून दाखवा। त्यामुळे महाराष्ट्राच्या बद्दल कोणी जर वाकड्या नजरेने बघत असेल आणि द्वेष पसरवण्याचं काम करत असेल तर आम्ही त्यांना प्रश्न विचारणार। त्यावेळेला काय मजाक मस्तीमध्ये आम्ही प्रश्न विचारला पण नव्हता। आम्ही जय महाराष्ट्र बोललो होतो आणि किती जोरात बोललो होतो पूर्ण संसदेमध्ये ऐकलं होतं। आणि न्यूज काही मी नाही लिहिली, न्यूज ज्यांनी लिहिली त्यांना तर मी धन्यवाद देऊ इच्छिते। खरं तर लॉबीमध्ये झालेल्या या घटनेचं जे लिखाण करण्याचं काम केलं तिथल्या असलेल्या पत्रकारांनी केलं। आणि म्हणून कधी कधी मला असं वाटतं की निशिकांत दुबेंना हे पण कळलं पाहिजे की आपण जे वागतो बोलतो, मग ते लॉबी असेल किंवा सभागृह असेल किंवा कॅन्टीन असेल, याच्याबद्दल सुद्धा जे आहेत लोक नोंद करून घेत असतात। आणि ज्यावेळी तुम्ही एखाद्या राज्याबद्दल बोलता, त्याच्या अवकात काढता, तेव्हा राज्यामधली मंडळी तुम्हाला भेटून प्रश्न विचारणारच। आणि मला अपेक्षा होती की त्यांनी जे आहे ज्या तऱ्हेने काल माझा उल्लेख केला, ज्या तऱ्हेने ते काल बोलत होते, खरं तर मी सुद्धा अपेक्षा करत होते की अध्यक्ष महोदय मला बोलायला दिले, कारण त्यांनी माझं नाव घेतलं होतं, पण दुर्दैवाने अध्यक्ष महोदयांनी मला बोलायची संधी दिली नाही। आणि त्यामुळे तिथेच बोलणार होते मी खरं तर की तुम्ही कुठले द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करताय, तुम्हाला महाराष्ट्र राज्याबद्दल काय माहिती आहे, महाराष्ट्राला जे समाजसुधारक आणि महापुरुषांचा इतिहास आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे। त्यामुळे तुम्ही ज्या तऱ्हेने वारंवार उठून जे स्टेटमेंट करतात, तुम्ही संसदेमध्ये आम्ही तुम्हाला बघितलेलं आहे, फक्त संसद जे आहे वातावरण खराब करण्याचं काम जर कोण करत असेल तर निशिकांत दुबेंचा सातत्याने प्रयत्न असतो। एक वादग्रस्त विधान त्या ठिकाणी करायचं आणि TRP करायची सवय त्यांना आहे, ती आम्हाला सवय नाही। वादग्रस्त विधान करून TRP घेण्यासंदर्भामधली आम्हाला माहिती आहे, आम्हाला महाराष्ट्राबद्दल प्रेम आहे आणि महाराष्ट्राचे द्वेष करणारे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि महाराष्ट्राला औकात दाखवणाऱ्यांची औकात काय हे आम्ही त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला होता। ताई, कुठेतरी तुम्ही जय महाराष्ट्र घोषणा दिल्या आणि त्यामुळे त्यांना निघून जावं लागलं, तुमच्यासोबत महाविकास आघाडीचे अनेक खासदार सहभागी होते, त्याचा राग त्यांनी काढला असं वाटतंय का? नक्कीच त्यांना राग आला ना, त्यांच्या बोलण्यातूनच काल समजलं की त्यांच्या मनात। आणि मला माहिती आहे की अजून 2-3 सहकाऱ्यांना ते म्हणाले की अरे वर्षा गायकवाड काय आवडा हे करतात। आम्ही त्यांना त्या दिवशी पण म्हटलं, काल पण ते भाषणाला उभे राहिले तेव्हा ते बोलले मी बेंगॉलीबद्दल बोलतो, मी तमिळच्या भाषेबद्दल भारतीय भाषांबद्दल मी आदर करतो, त्यांचं वाक्य बघा त्याच्या आधीचं। आणि ते वनक्कम बोलले, भालो बाचे बोलले। मी त्यांना म्हटलं की तुम्ही मराठीत पण बोला ना जय महाराष्ट्र, तुम्ही मराठीत का जय महाराष्ट्र बोलत नाही? आणि मराठीबद्दल तुमच्या मनात आणि महाराष्ट्राबद्दल तुमच्या मनात थोडं द्वेष काय? असं आहे की आम्ही हिंदी पाचवीमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो, आम्ही कधी द्वेष करत नाही कोणत्या भाषेचा, कारण आम्ही शेवटी संस्कृतीला मानतो, ह्या देशाच्या संविधानाला मानतो आणि प्रत्येक भाषेचा आदर करतो, प्रत्येक जाती धर्माचा आदर करतो। तुम्ही करा ना आमच्या भाषेचा आदर। जेव्हा तुम्ही केमोनाचे बोलता, जेव्हा तुम्ही भालो भाषे बोलता, जेव्हा तुम्ही वनक्कम बोलता, जय महाराष्ट्र पण बोला। काल त्यांना आम्ही ज्यावेळी हा घोषणा घेतल्या ना संसदेमध्ये, तेव्हा तिथून त्यांनी केलं की वर्षा गायकवाड बघा आज पण पुन्हा आहे आणि वर्षा ती काल पण मला भेटली आणि काल पण तिने असं आणि ते त्यांचं विधान आलं का आलं का काल पण आम्ही तोच मुद्दा वापरला की जेव्हा तुम्ही सांगताय माईकवर जाहीरपणे त्यांचं माईकचं संभाषण आहे का की मी भारतीय भाषांचा खूप सन्मान करतो, तुम्ही इंग्लिशबद्दल बोलताय, ते DMKच्या सांसदांना म्हणत होते आपल्याला इंग्रजांकडे जायचं आहे का, असं तसं बोलत होते। अरे मग तुम्ही भारतीय भाषेमध्ये मराठी भाषा नाही आहे का? मराठी भाषेला तुम्ही अभिजात दर्जा दिलेला आहे आणि मग तुमच्या सरकारने अभिजात दर्जाच्या बाबतीमध्ये जर ही भूमिका तुमची असेल तर प्रश्नचिन्ह आहे मोठ्या प्रमाणामध्ये। आणि म्हणून आम्ही त्यांना काल सुद्धा म्हटलं की तुम्ही जय महाराष्ट्र मराठीत पण बोला, नमस्कार मंडळी। पण दुर्दैवाने त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा त्यांना इतरच बोलणं महत्त्वाचं वाटलं आणि त्यांच्या मनात नक्कीच तो एक राग आहे आणि त्यांच्या मनात काही असला तर त्याचा मला फरक पडत नाही। मी निशिकांत दुबेंच्या सर्टिफिकेशन पण मागत नाही, निशिकांत दुबेकडून मला करायचं पण नाही काय, पण ते जे महाराष्ट्राबद्दल बोलतील तर त्यांना त्यांच्या जे आहे ती जागा दाखवण्याचं काम आम्ही नक्कीच करू। पण ते जे म्हणाले की हसत खेळत वातावरण होतं, तुम्ही सगळे हसत खेळत त्या दिवशी पुन्हा एकत्र जेवायला गेलात, असं काही आहे खरं का? त्याच्यात खोटं बोलतात ते। माझ्याबरोबर एक खासदार नव्हते ना, मी एकटी खासदार नव्हते, आम्ही जवळपास सगळे महाविकास आघाडीचे आणि आमच्या दुसऱ्याही पक्षाचे काही खासदार तिथे होते।
म्हणजे माझा एक खासदार बोलला की ताई तुम्ही एवढं बघून आम्ही पण व्हिडिओ काढला असता. ते कुठल्या पक्षाचे होते माहिती आहे काढा पत्रकारांनी. मी तर काही न्यूज दिलेली नाही. ज्याने न्यूज छापली त्यांना विचारा. त्या ठिकाणी फक्त माझ्या पक्षाचे किंवा महाविकास आघाडीचे खासदार होते असं नाही, इतरही पक्षाचे खासदार आमचे मराठी खासदार महायुतीचे पण खासदार होते. 100% होते काही. आणि ज्या वेळेला ही चर्चा झाली त्यावेळी आम्ही किती रागात होतोय सगळ्यांनी बघितलंय. आणि दुसऱ्या वेळेला जे कॅन्टीनमध्ये जे बाहेर दिला ताई मैं तुमको ये करूंगा असं आहे की तुम्ही महाराष्ट्राबद्दल चांगल्या तऱ्हेने बोला, मराठी माणसांबद्दल चांगल्या तऱ्हेने बोला, महाराष्ट्राचा सन्मान करा. आणि महाराष्ट्राबद्दल बोलत असताना ह्या लक्षात ठेवा की महाराष्ट्राचे संसदेमध्ये खासदारसुद्धा आलेले आहेत. ते हे खपून घेणार नाहीत. लॉबी असेल किंवा संसद असेल किंवा मैदान असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल किंवा उत्तर प्रदेशमध्ये कुठल्याही देशाच्या भागामध्ये असेल, महाराष्ट्राबद्दल द्वेष खपून घेतला जाणार नाही. ताई, त्यांनी माफी मागावी एका महिला खासदाराचा असा एकेरी उल्लेख झाला अपमानाचा तुम्हाला वाटतं? मी संसदेमध्ये उभं राहून बोलले, माझं नाव घेतं त्यांनी माफी मागावी. पण तुम्हाला संसदेची माहिती आहे कशी आहे, सत्ताधारी पक्षांचे काम कसं चालतं हे काय मी सांगायची गरज नाही. मी विरोधी पक्षामधली सदस्य आहे. तुम्ही बघा माझा व्हिडिओ तिथे मी तिथे बोलून ओरडण्याचं पण काम केलं. मीच एकटे नाही, आमच्या सगळ्या खासदारांनी ओरडण्याचं काम केलं की उल्लेख झालाय, कमीत कमी ताईंना बोलू तर द्या. मी त्यांना म्हटलं की मला बोलू द्या, माझ्या नावाचा उल्लेख झालाय. ज्या तऱ्हेने त्यांनी, तुम्ही कालचा माझा व्हिडिओ बघा, मी त्यांना बोलले. पण दुर्दैवाने अध्यक्षांनी सांगितलं की अरे बसा बसा, तुम्हाला खूप वेळा बोलला, तुम्ही खाली आता कमेंट नका करू, बसा. शेवटी असं आहे की आम्ही संविधानाचं कास धरून राजकारणात आलेलो आहोत. देशाच्या संविधानाबद्दल आम्हाला खूप आत्मीयता आहे, आम्हाला त्या ठिकाणी आदर आहे. आणि म्हणून संसदेमध्ये बोलताना वर्तन करताना आम्हाला पण माहिती आहे कशा तऱ्हेने की आम्ही काय पहिल्यांदा निवडून आलेलो नाही. आम्ही सुद्धा संसदेत जरी पहिल्यांदा असलो तर राज्यामधल्या विधानसभेमध्ये मंत्री राहिलेलो आहोत. संसदीय क्षेत्रामध्ये काम करण्याचा आम्हाला अनुभव आहे. आणि त्यामुळे ज्या तऱ्हेने वातावरण झालं, मी माझा आवाज उचलण्याचा त्या ठिकाणीही प्रयत्न केला, माझ्याबरोबर इतर सांसदांनी केला. पण दुर्दैवाने अध्यक्षांनी आम्हाला बोलू दिलं नाही. ताई, एक शेवटचा प्रश्न, तुम्हाला ऑपरेशन सिंदूरवर बोलू दिलं जात नाही किंवा अनेक काँग्रेसचे खासदार बोलत नाहीत, पण काल महाराष्ट्रातला एक खासदार बोलताना तमाशा म्हणाले ऑपरेशन सिंदूरला. काँग्रेसच्या आहेत त्यावर टीका होते सर्वांकडून. कसं तुमचं काय? नाही, असं आहे की शिंदेंच्या बाबतीत. असं आहे की सिंदूरच्या बाबतीमध्ये सगळ्यांची भूमिका आमची स्पष्ट आहे की ऑपरेशन सिंदूर जे झालं आणि पहलगामची घटना जी झाली, खरं तर पहलगामच्या घटनेनंतर आम्ही पहिलं वाक्य जर काय वापरलं तर या ठिकाणी जे आहे ते आम्हाला त्या व्यक्तींना ज्यांच्या कुटुंबामधले सदस्य गेले, तुम्ही विचार करा सिंदूर म्हणजे एका महिलेच्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे ना, हे मी सांगू शकत नाही शब्दामध्ये. कारण ज्या तऱ्हेने आपल्या पतीला मरताना महिलेने पाहिले, जसं माता असेल किंवा पत्नी असेल किंवा मुलीने असेल, हे या गोष्टी सगळ्या फॅमिलीने ज्या त्या ठिकाणी बघितल्या आणि त्याच्यानंतर त्यांना जो न्याय मिळाला पाहिजे ती अपेक्षा आमची होती. आमची अपेक्षा हीच होती की ते 4 अतिरेकी जे होते त्या अतिरेकींना मारलं गेलं पाहिजे. ही अतिरेकी आले कसे, गेले कसे, याबद्दल माहिती मिळाली पाहिजे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या पक्षाची भूमिका काय हे मी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. तमाशा शब्दाबद्दल. तर आपल्यासोबत होत्या खासदार वर्षा गायकवाड, ज्यांनी निशिकांत दुबे प्रकरणावर आपली भूमिका रोखठोकपणे मांडलेली आहे एबीपी माझासोबत बातचीत करताना. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.